पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता असूनही भाजपवाले मार खात आहेत. होय, भाजपवाले मार खात आहेत. त्याचं कारण काय? गेल्या तिन्ही महापालिका सर्वसाधारण सभा जर पाहिल्या तर महापालिका सभांमध्ये महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीवरती चर्चा होते, पाण्याच्या प्रश्नावर चर्चा होते, मोकाट कुत्र्यांच्या बाबतीमध्ये चर्चा होते, अनधिकृत बांधकामावर तुफान वाढतायत, अतिक्रमण तुफान वाढलेली, वाहतूक कोंडी प्रचंड आहे. या सगळ्या गोष्टींवर नगरसेवक बोलतात, पण सगळे भाजपचेच नगरसेवक सत्ताधारी भाजपवर तुटून पडतात. हा मोठा गमतीचा भाग आहे. शहराचं किती दुर्दैव आहे पहा. निवडणूक प्रचारामध्ये उपमुख्यमंत्री दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलले होते की ही महापालिका दिवाळखोरीत निघाली. जवळपास आता लक्षात आलं की 7,000 कोटीच्या आसपास देणेदारी थकलेली आहे. म्हणजे सगळं जर टोटल जर काढली आता त्या आर्थिक विषयात जास्त जाणार नाही मी, तर आता सगळं खरं ठरते. आणि आता भाजपचे नगरसेवक त्या संदर्भामध्ये जाब विचारत आहेत प्रशासनाला. प्रशासन निरुत्तर आहे. जे नवीन आयुक्त आलेले आहेत त्यांना अद्यापपर्यंत संपूर्ण कारभाराची माहिती घ्यायची आहे, तो भाग वेगळा. परंतु भाजपचेच नगरसेवक भाजपचे वाभाडे काढतायत. हे पाहिल्यावरती नागरिकांना लक्षात आलं की वास्तव काय आहे, किती महापालिकेत खोटेपणा आहे, आर्थिक दिवाळखोरी किती मोठी आहे, आणि प्रत्येक ठिकाणी पावला पावलावर किती मोठा भ्रष्टाचार आहे. हे कोण बोलतंय? विरोधक बोलतायत, हे तर मान्यच आहे. विरोधक तुटून पडलेले आहेत. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पण आहेत आणि शिंदेच्या शिवसेनेचे पण आहेत. परंतु भाजपचेच माजी महापौर नितीन अप्पा काळजे, माजी महापौर राहुल जाधव, सत्ताधारी भाजपचे नेते प्रशांत शितोळे अगदी पुराव्यासहित ते बोलतायत. सत्ताधारी पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक विनोद नढे, म्हणजे एक प्रशांत शितोळे, विनोद नढे, नितीन अप्पा काळजे, राहुल, सगळेच म्हणजे भाजपच्या नगरसेवकांनी भाजपची फुल बिन पाण्याने केलेली आहे. मग कुठे काही लाज वाटली की काय म्हणून एखादा नगरसेवक उठतो म्हणतो नाही नाही हे आमदारांनी केलं, त्या आमदारांनी केलं, भाजपने हे केलं, ते केलं. परंतु कोण काय म्हणालं हे वर्तमानपत्रांमध्ये जे छापून आलेलं आहे त्याच्या संदर्भातला मी आता व्हिडिओ करतोय. नमस्कार, मी अविनाश चिलेकर, पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आली, पहिलं बजेट सादर झालं. पहिल्या बजेटमध्येच महापालिका किती खोल ह्याच्यात गेलेली आहे, आर्थिक दिवाळखोरीत गेली, त्याचं सगळं प्रत्यंतर आलेलं आहे. द्यायला पैसे नाहीत, त्याच्यामुळे पुढच्या 2-3 वर्षामध्ये एकही मोठा प्रकल्प घेता येणार नाही. नगरसेवकांनी सुचवली 50 कोटीची कामं आणि त्यासाठी तरतूद आहे 5 लाख रुपये. असे अनेक प्रकल्प आहेत की ज्याच्यावरती प्रकल्प फार मोठे मोठे 50 कोटी, 100 कोटी, 200 कोटी, आणि त्याला तरतूद आहे 1 कोटी, 2 कोटी, 3 कोटी, कारण पैसेच शिल्लक नाही आहेत. 1100 उपसूचना नगरसेवकांनी दिलेल्या आहेत. नवीन नगरसेवक आहेत, त्यांना वाटलं की आपण उपसूचना दिल्या, त्याला तरतूद झाली की कामं ताबडतोब सुरू होतील. आणि जवळपास 414 कोटींचा एकूण त्याच्यामध्ये साधारणतः बजेटमध्ये वाढ झाली. तर आता आकडेवारी जायला नको, परंतु कोण काय म्हणाले हे जर पाहिलं तर ते फार इंटरेस्टिंग आहे. सुरुवातीला सत्ताधारी पक्षाचे विनोद नढे यांनी ज्या पद्धतीने भाजपचे वाभाडे काढलेत ना, त्यांनी खरंच विचार करायला पाहिजे. म्हणजे विनोद नढे म्हणतायत की महापालिकेच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडला आहे, ज्यामुळे दिवाळखोरी सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. प्रत्येक निविदेमध्ये वेगवेगळ्या अटी शर्ती लादल्या गेल्या आहेत, त्यामुळे या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे दिसते. भ्रष्टाचाराचा आरोप भाजपचाच नगरसेवक करतोय. आकांक्षा फाउंडेशन नावाच्या संस्थेला 82 कोटी रुपये कोणत्या कामाबद्दल, कशाबद्दल दिले, क्लासेसबद्दल, त्याच्याबद्दल त्यांनी गंभीर आक्षेप घेतला की काय नेमकं काम काय केलं ते सांगा. प्रशासनाला त्यातलं काहीच सांगता येत नाहीये. इतक्या मोठ्या प्रमाणावरती निधी दिला गेला. बाहेरच्या कोचिंग क्लासचा देखील एवढी मोठी फी कुठे नाही. आकांक्षा फाउंडेशन आपली नेमकी लागती कोण, हा रोकडा सवाल त्यांनी विचारलेला आहे. त्याच्यावरती प्रशासनाला काहीही उत्तर देता आलेलं नाही. ह्याच्यामध्ये नितीन अप्पा काळजे जे भाजपचे प्रथम महापौर होते, त्यांनी तर फार इंटरेस्टिंग म्हटलं. त्यांनी म्हटलेलं आहे महापालिकेतले जे सल्लागार या सल्लागारांवरती आतापर्यंत किती पैसा खर्च झाला आणि ते नेमका काय सल्ला देतात, तो त्यांना किती पैसे आपण देतो याचा एकदा हिशोब मांडा, लेखाजोखा मांडा. म्हणजे त्यांनी सरळ काय म्हटलंय, अर्थसंकल्पाच्या वेळी मोजकेच अधिकारी उपस्थित आहेत, इतरांनी सुट्टी दिली का? कोट्यवधी रुपये सल्लागारावर खर्च होत असल्याबद्दल नाराज व्यक्त करत त्यांचे नेमकं काम काय, त्यांना काही शिस्त वगैरे काही आहे की नाही
असं नितीन आप्पा काळजेंनी आणि भोसरी मतदारसंघातील काही नगरसेवक उठबस त्या नगर सल्लागाराकडे उठबस करतायत. नगरसेवकाचा किती अवमान आहे आपा याच्यामध्ये. म्हणजे हे नितीन आप्पांनी म्हटलेले. भाजपचेच म्हणजे माजी महापौर राष्ट्रवादीच्या मंगला कदम यांचे चिरंजीव जे भाजपमध्ये गेले, निवडून आले, त्यांनी तर अक्षरशः म्हणजे चिरफाडच केलेली आहे, पोस्टमॉर्टम केलेलं आहे. त्यांनी काय म्हटलं, स्मार्ट सिटी नव्हे दळभद्री सिटी. त्यांनी काय म्हटलंय, मागच्या वेळी सत्ताधारी भाजपच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी प्रकल्प सभागृहात टीकेचा धनी ठरला. कुशागर कदम म्हणतायत निविदा प्रक्रियेत अधिकाऱ्यांचा स्वार्थ असल्याचा आरोप आहे त्यांचा थेट. एकही प्रकल्प पूर्ण नाही. हा स्मार्ट सिटी प्रकल्प की दळभद्री सिटी प्रकल्प म्हणायचा, असं कुशागर कदम म्हणतायत. जे भाजपचे नगरसेवक काय काय बोलतात हे तुम्हाला मी सांगतो एक एक त्यातलं. आता सत्ताधारी भाजपचे नेते प्रशांत शितोळे, मी तुम्हाला विनोद नडेचं मागे सांगितलं, प्रशांत शितोळे त्यांनी सुद्धा भाजपच्या बाबतीमध्ये भाजपचे एक कुंडलीच वाचलेली आहे. म्हणजे संपूर्ण कारभाराची कुंडली वाचली. सत्ताधारी नेते प्रशांत शितोळे यांनी एक तास जवळपास बोलत होते. 1 तास वेळ दिलाय असे सांगत ना. हा, अशा विनोद नडेंना 1 तास दिलाय, त्या संदर्भात त्यांचा आक्षेप होता. याच्यात कालच्या सभेमध्ये आणखीन गमतीशीर मुद्दा असा झाला की विरोधकांना बोलूनच दिलं जात नव्हतं. म्हणजे विरोधक आक्रमक आहेत हे पाहिल्यावरती फक्त भाजप नगरसेवकांना बोलू दिलं जात होतं. भाजपचे नगरसेवक बोलत होते कोणती कामं व्हायला पाहिजे, कोणती कामं सुचवायची वगैरे वगैरे. परंतु विरोधकांनी ज्या पद्धतीने नंतर आक्रमक पवित्रा घेतला, त्याच्यामध्ये सगळे विरोधक महापौरांच्या डायस समोर उभे गेले. आणि त्यावेळेस शर्मिला बाबर उपमहापौर या सभा अध्यक्षस्थानी होत्या. त्यांना विचारला की तुम्ही जाणीवपूर्वक फक्त भाजपच्याच नगरसेवकांना बोलायला संधी आम्हाला देत नाही. त्याच्या पुढं मग ती संधी दिली गेली. त्याच्यानंतर मग विरोधकांनी जे काही तलवारबाजी सुरू केली. सुलभाऊ वळे काय म्हणतात पहा. सुलभाऊ वळेंनी भाजपला म्हणजे गेल्या 4 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीमध्ये या महापालिकेमध्ये तत्कालीन आयुक्त शेखर सिंह आणि त्यांचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी किती लुटलंय. या 4 वर्षाची सखोल चौकशी झाली पाहिजे. 25 कोटी पुढच्या ज्या ज्या निविदा असतील, जे जे मोठे मोठे प्रकल्प आहेत, ते सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. कारण त्याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार आहे. त्यांनी काही त्याच्यामध्ये उदाहरणं दिली. त्यांनी सांगितलं प्रदीप जांभळे पाटलांकडे बांधकाम परवानाची जीच फाईल साईला जायची, तिथे 668 रुपये प्रति चौरस फुटाला पैसे घेतले जायचे. खर तर प्रशासकीय राजवटीमध्ये या शहरामध्ये जितके म्हणून बांधकाम प्रकल्प मंजूर झालेले आहेत महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि प्रदीप जांभळे पाटील यांच्या काळातले, त्या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. कारण त्याच्यामध्ये फार मोठा गोलमाल आहे, फार मोठा गोलमाल व्यवहार आहे. या 4 वर्षाच्या काळामध्ये जितक्या टाउनशिप, जितक्या मोठ्या मोठ्या टावर्सला परवानगी दिल्या, हा जो विषय संपूर्ण त्याची सखोल चौकशी झाली तर या महापालिकेची गरिबी दूर होईल, या महापालिकेची दिवाळखोरी दूर होईल. इतका प्रचंड मोठा भ्रष्टाचार त्याच्यामध्ये झालेला आहे. म्हणजे नगरसेवकांनी बोललेलं हे मी तुम्हाला सांगितलं, पण त्यात थोडं स्पष्टीकरण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. संदीप वाघेरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, अत्यंत आक्रमक, जे विरोधी पक्षनेते होणार होते. पण त्यांनी ज्या पद्धतीने बोललेलं आहे, त्यांनी म्हटलं बीआरटी मार्ग, किती बीआरटी मार्ग पूर्ण झालेत, सगळे बंद आहेत. एअर पोल्युशन शहरातला सगळ्यात मोठा गंभीर विषय, धुळीकरण, सगळीकडे धुळीकरण आहे. फार मोठ्या प्रमाणावरती लोक आजारी पडत आहेत. 16 ठिकाणी यांनी धुळीकरण खाली बसवण्यासाठी चौकामध्ये कारंजी बसवलेली होती, मोठी यंत्रणा बसवल्या. सगळ्या यंत्रणा बंद आहेत. फक्त आयुक्त बंगल्यासमोरची यंत्रणा सुरू आहे. म्हणजे आता खऱ्या विरोधक फार आक्रमकपणे 172 कोटी रुपये आतापर्यंत हवा प्रदूषण कमी करण्यासाठी खर्च केले, पण तरी सुद्धा हवा प्रदूषण कमी झालं का नाही याचं उत्तर प्रशासनाकडून अपेक्षित आहे, मिळत नाही. एक नगरसेवक कोण काय काय म्हणाले त्याच्या बाबतीतले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यामध्ये झालेला भ्रष्टाचाराचा विषय सुलभाऊ वळे यांनी पुन्हा उघडून काढला. पुन्हा त्या विषयाचा पाठपुरावा केला, पण अद्यापपर्यंत प्रशासन त्याच्यावरती पुरेसं समाधानकारक उत्तर देत नाही. हे आणखी गमतीशीर भाग आहे त्याच्यातला. भाऊसाहेब भोईर हे विरोधी पक्षनेते, ते सुद्धा फार आक्रमकपणे बोलतात. अलीकडे पंकज भालेकर, यश साने, नंतर वैशाली घोडेकर माजी महापौर आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या,
त्या म्हणतात अजित पवारांनी हे शहर खऱ्या अर्थाने घडवलं आणि तुम्ही ते नासवलं. त्यांनी म्हटलं दादांनी महापालिका घडवली, तुम्ही दिवाळखोरीत न्यायचं काम केलं भाजपवर टीका. पण भाजपच्या मंडळींना बहुमत असून सुद्धा विरोधकांना तोंड देता येत नाही, बोलायची संधी नाकारतात. पण सगळे विरोधक शिवसेनेच्या ऐश्वर्या तरस यांनी पवना नदीच्या संदर्भातला अत्यंत गंभीर मुद्दा तो स्वतः तिथे व्हिजिट करून शूट करून आणला की नदी दोन्ही बाजूने कशी बुजवली जाते, नदीमध्ये सांडपाणी कसं मिसळतंय, आपण लोकांना कोणतं पाणी प्यायला देतोय, गटाराचं पाणी प्यायला देतोय, हे जे त्यांनी जे मुद्दे मांडले ते फार गंभीर मुद्दे. खरंच म्हणजे त्या नवीन नगरसेवक जे बोलते होतात नाही त्यांचं कौतुक करायला पाहिजे. विश्वजित बारणे खासदार बारणेंचे चिरंजीव ते सुद्धा बोलतायत. निलेश बारणे खासदार बारणेंचे पुतणे हे शिवसेनेचे नगरसेवक आहेत, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे, त्यांनी सुद्धा यांचे पंचनामे केलेले आहेत. निलेश बारणेंनी एक प्रश्न विचारला की शहराचे जे शहर अभियंता त्यांनी स्वेच्छानिवृत्ती का घेतली याची चौकशी करा. प्रशासन चौकशी करणार का? नाही करत. कारण का त्याच्यामध्ये फार मोठं गूढ आहे, हे गूढ बाहेर यायला पाहिजे. नगरसेवकांनी खरं तर असं फक्त इतपत बोलून सोडून देता कामा नाही, जनतेला याचा खुलासा केला पाहिजे की या कारणासाठी मकरंद निकम यांनी राजीनामा दिला, कारण त्यांच्यावरती फार मोठा राजकीय दबाव होता चुकीचं काम करण्यासाठी. दस्तूरखुद्द दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा त्या विषयावरती भाष्य केलं होतं. या शहरातले मोठे मोठे अधिकारी जे स्वच्छ चारित्र्याचे आहेत, भ्रष्टाचारामध्ये कुठेही सामील नाहीत, ते राजीनामा देत आहेत, स्वेच्छानिवृत्ती घेत आहेत. त्याच्या मागचं नेमकं कारण काय? भ्रष्टाचार, राजकीय दबाव, बेधुंद कारभार भाजपचा वगैरे वगैरे. पण आताच्या महापालिका सभांमधून ज्या पद्धतीने भाजपचेच नगरसेवक भाजपवर तुटून पडत आहेत आणि प्रशासन मात्र त्यात काहीच करू शकतो. प्रशासन काय निगगट्ट निर्लज्ज सदा सुखी अशी प्रशासनाची अवस्था आहे, काहीही बोलत नाहीत. म्हणजे जे जे विषय आहेत त्याच्यामध्ये सगळ्या कामांची, पाण्याच्या प्रश्नावरती पाणी का पुरेसं पाणी मिळत नाहीये, भामा आसखेडचा प्रकल्प गेले 165 कोटी रुपये खर्च करून सुद्धा पूर्ण का झाला नाही, ठेकेदार का तो अर्धवट सोडतोय, मोठा भ्रष्टाचार आहे त्याच्यामध्ये. 30 कोटी रुपये तिथल्या जॅकवेलच्या प्रकरणामध्ये जादादाराची निविदा दिली गेली, अजून त्याच्या संदर्भात काहीच खुलासा नाहीये आणि आता ते काम अर्धवट राहिले. तसं पवना जलवाहिनीचं काम 2010 मध्ये 9 ऑगस्ट 2010 क्रांती दिना दिवशी तिकडे गोळीबार झाला, 3 शेतकरी गेले. तेव्हापासून आतापर्यंत ते काम बंद आहे, ते अजून बंद आहे. 300 कोटीचं काम आज 1200 कोटी रुपयाला गेलेला जबाबदार कोण? कारण त्या कामाच्या वेळेस जे राजकारण ते राजकारण करणार सुद्धा भाजप आणि त्यावेळेची शिवसेना होती. आता भामा आसखेडचं पाणी मिळालं असतं तर काही अंशी हा प्रश्न सुटला असता. पाणी मिळेल 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 आश्वासनं दिली आतापर्यंत 4-5 निवडणुका झाल्या, पाणी मिळालं नाही. 165 कोटी रुपये खर्च झाला, परंतु अद्यापपर्यंत पाणी लोकांपर्यंत पोहोचलं नाही. आता त्याच्यामध्ये आणखीन 100-125 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. महापालिकेच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे, काहीच नाहीये. आणि भाजपचे नगरसेवक आणि राष्ट्रवादीचेही नगरसेवक, शिवसेनेचे नगरसेवक म्हणतात इथल्या आमदारांनी आता केंद्र आणि राज्य सरकारकडून पैसे आणावेत. ही सर्व नगरसेवकांची मागणी आहे, कारण खर्च करायला पैसे नाहीयेत. उद्या परिस्थिती अशी आहे की पगार सुद्धा होऊ शकणार नाहीत, अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे महापालिकेच्या एकूण ओव्हरऑल संपूर्ण परिस्थितीबद्दल भाजप नगरसेवक जे जागरूक नगरसेवक आहेत, पार्टी बाजूला ठेवा, जनतेच्या प्रश्नासाठी जे जीव तोडून अगदी इथं प्रश्न विचारा. कुंदन गायकवाड ते सुद्धा फार अगदी तळमळीने प्रश्न विचारतात. म्हणजे असे अनेक नाव आहेत, जवळपास 21 नगरसेवक वेगवेगळ्या विषयांवरती बोललेले आहेत. मी सर्वांचा नामोल्लेख करत नाही, परंतु त्यांनी प्रशासनावरती भरपूर तोंडसूक घेतलंय. पण प्रशासन याच्यातून सुधारतं की नाही हा महत्वाचा विषय आहे. याच्यामध्ये आपण बजेट मंजूर झालंय, सगळं ठीक आहे, परंतु पैशाचं काय? पैशाचं सोंग आणता येत नाही. ते पैसे आणणार कुठून? मग आता खऱ्या अर्थाने इथे आमदारांची कसोटी. या शहरामध्ये 3 विधानसभेचे, 2 विधान परिषदेचे आमदार आहेत, 2 खासदार आहेत, केंद्राकडून आणि राज्याकडून. हे सगळे सत्ताधारी पक्षात आहेत. फक्त अमोल कोल्हे, डॉक्टर अमोल कोल्हे खासदार शिरूरचे, जे भोसरी मतदारसंघ शिरूरमध्ये येतो, ते फक्त शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. बाकी श्रीरंग बारणे हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत आहेत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे जे विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत. बाकी चिंचवडचे आमदार आहेत शंकर जगताप, महेश रानडे भोसरीचे भाजपचे आमदार, नंतर त्याशिवाय विधान परिषदेचे उमा खापरे आहेत, अमित गोरखे आहेत, सगळे भाजप सत्ताधारी पक्षाचे सर्व आमदार आहेत जवळपास.
किती या शहरासाठी निधी आणणार हा सगळ्यात महत्वाचा. या शहराची, या महापालिकेची गरिबी ते दूर करणार आहेत की नाही. अन्यथा भाजपचे निवडून आलेले 84 नगरसेवकच उद्या त्यांना जाब विचारतील. आज हे नगरसेवक विचारतायत, सुरुवात झालेली आहे, अजून जनता त्यांना जाब विचारत नाही. जनता ज्यावेळेस त्यांना जाब विचारेल की दिवसाळचं पाणी आता तुम्ही 2 दिवसांनी करणार, अशी पण खबर येते, ते कितपत खरं आहे. जर तसं झालं तर या शहराचं काही खरं नाही. अशी ही सगळी परिस्थिती आहे. प्रश्न एकच आहे, भाजपचेच नगरसेवक भाजपचे वाभाडे काढतायत. हो, तुम्हाला काय वाटतं? भाजपचे नगरसेवक प्रामाणिकपणे जर जनतेचे प्रश्न अशा प्रकारे प्रशासनाला विचारत असतील, महापालिका सभागृहात विचारत असतील, त्याचं स्वागत करायला पाहिजे. राजकीय अंगाने पाहिलं तर भाजपची ही चेष्टा आहे. जी आश्वासनं दिली त्याची पूर्तता करू शकत नाहीत. भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे सांगतात की दिवसाआड पाण्याचं आश्वासन आम्ही त्या याच्यात आश्वासन महापालिकेच्या जाहीरनाम्यात निवडणुकीत दिलं होतं. प्रत्यक्षात ते शक्य नाही. पहिली फजिती तिथं झालेली आहे. त्याच्यामुळं आता इथून पुढे काय होणार ते आपल्याला पाहायचं. पण हो, तुम्ही बोलतो झालं पाहिजे. धन्यवाद.